नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आजचा आपला हा दुसरा ब्लॉग आहे पुण्यामधला आणि आता आपण आलो आहोत पुण्यामधलं स्पेशल म्हणजे काय, पुण्यामधला फेमस एक प्लेस आहे तुळशीबाग, जिथे सगळ्याच गोष्टींसाठी शॉपिंग केली जाते। मध्ये गणपती असू दे, दिवाळी असू दे, म्हणजे इथले जे पुणेकर आहेत ते बऱ्यापैकी इथे शॉपिंग करतात। अजून ठिकाणी पण करत असतील, पण आपल्याला तुळशीबाग नाव ऐकून जास्त माहिती आहे। तेच आता आपण दगडूशेठ हलवाई गणपती असू दे, परत शनिवार वाडा असू दे, ते चौक आहे ना पूर्ण, तुम्हाला माहिती असेल, पुण्यामध्ये कोण राहत असेल तर त्यांना माहिती असेल। हे समोर आहे ते दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहे, बघा किती मस्त आहे। आपण तिथे पण जाणार आहोत। पुण्यामध्ये भरपूर चौकच आहेत आणि चौकामध्ये गणपती बाप्पाचे छोटे छोटे मंदिर पण आहेत। ते एक मला खूप भारी वाटलं। फक्त थोडासा ज्यूस वगैरे पिऊन घेऊया, त्याची खूप गरज आहे, हीट खूप आहे मेन तर। आणि गर्दी तर बघताय तुम्ही, पुण्यामधल्या गर्दीचं तर काही ना। ते छोटे मोठे असे स्टॉल्स आहेत, ते आता बघूया आपण काय खायचं आहे। ते मँगो शेक पण आहे 10 रुपयाचा, तो पिऊया का पहिले। हे मित्रांनो एवढं बरं वाटलंय ना, घरातून निघाल्यापासून जी प्यास होती ना वो भी मिट गई नाही। तर ही अशी संपूर्ण गल्ली आणि त्या गल्लीमध्ये पण बघा ना समोर मंदिर आहे। तर ही खासियत आहे मेन पुण्याची असं मला वाटतंय। म्हणजे पुण्यामध्ये राहतात ते त्यांनी कमेंट करून सांगा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे जोशी वडेवाले आहेत, मला इंस्टाग्रामवर पण सजेस्ट केलं होतं की पुण्याला जाणार तर जोशी वडे नक्की खा। तर अभी तो वडा खाने का मन है नहीं, क्योंकि कर्जत का वडा पाव एकदम काम 25 मेरी गुलबा। बाय द वे गर्दी पण आहे काय, गर्दी बघून अंदाजा कळतोय की इधर कुछ अच्छा मिळत आहे। आणि आता आपण आलो आहोत पाणीपुरी खायला, मस्त आहे। चला गाईज, पाणीपुरी तर खाऊन झाली। ऍक्च्युली पाणीपुरीपेक्षा पाणीपुरीची सुकीपुरी भारी होती, टेस्टी होती एकदम। आणि आता जसं आपल्या मुंबईमध्ये जसं दादर सिद्धिविनायक गणपती फेमस आहे, तसं पुण्यामध्ये कसबा गणपती म्हणा किंवा दगडूशेठ गणपती म्हणा हे फेमस आहेत। आणि बघा आपण जस्ट समोरच आहोत, गर्दी आहे ना तिथे कंटिन्यू असते का गाईज पाया पडायला, ऑब्विसली असणारच, सांगायची बात थोडे। जाऊया का तिकडे, रस्त्याच्या पलीकडे त्या साईडला पण भक्तांची गर्दी आणि रस्त्याच्या अलीकडे ह्या साईडला तिथे पण गर्दी। भाई पुणेकरांची ही फिलिंग मला एकदम बाप वाटते काय, फक्त बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। फायनली आपण आलोय मेन स्पॉट वरती, जिथून तुळशीबाग स्टार्ट होता। ते म्हणजे की हे बघा, हे असे लागले असतात ना सगळे स्टॉल्स, आणि समोर एक काका हलवाई आहे, प्लस त्याच्याच बाजूला दत्त मंदिर आहे। आज आहे ना ऍक्च्युली फ्रायडे म्हणजे गुड फ्रायडे आणि उद्या सॅटर्डे संडे, त्याच्यामुळे गर्दी खूप आहे। डिफरंट गोष्टी अशा इथे लागलेल्या तुम्हाला दिसतात। असे कुर्ते हे दाखवा, 300 ला 2 कुर्ते। अरे सही रे, छान वाटतं। हा चांगले, कपडा पण चांगला आहे, मस्त आहे। अख्खं मार्केट आहे, मार्केट। ऍक्च्युली मला तुळशीबाग बघायचं होतं, ताईने बघितलेलं काय कधी, मी आले पण मला बघायचं होतं। मला खूप इच्छा होती की तुळशीबाग बघायचं आहे। ऍक्च्युली मार्केट आहे ते माहिती होतं, पण भाई हे बहुत ह्यूज आहे, ह्यूज। माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणजे मेकअप किट, मेकअप बॉक्स इथे आहे आणि पाउचेस आहेत। वाव यार, युनिक। 150। वाव, बट तुझ्याकडे मेकअप आहे का? थोडा बहुत आहे, थोडाफार आहे। वाव यार, मला तर खूप आवडले, कलर पण खूप छान आहे ना, मस्त आहे। आणि इकडे हँडल पण आहे, इथे अजून पण आहेत असे, इथे पण आहे, हे आहे, हे पण आहे छोटे छोटे बॉक्सेस, इथे पॉकेट्स आहेत। मिनी बॉक्स बघायचं तुम्हाला, हा बघा, ह्याच्यामध्ये पण काय काय ठेवू शकतो, मिरर आहे, सही ना, जबरदस्त। पण ऍक्च्युली छोट्या छोट्या गोष्टी असं जागा पण घेत नाही आपल्याला, कोणी ट्रॅव्हल ऍक्च्युली। अरे भाई, सुरुवातीलाच बँगल्स आहेत। आता लग्न आहे ना, लग्नासाठी बघ ना काय तुला असं भेटलं तर। ऍक्च्युली मी सोनूच्या लग्नामध्ये जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये बघा प्रयाग दादा आहे, सो त्याचं लग्न आहे, तुम्हाला माहित असेल सर्वांना। तर ते लग्न कधी आता पुढच्या वीक पासून सगळे प्रोग्राम चालू होतील, साखरपुडा, हळद असू दे, लग्न असू दे,
तर तो एक मोठा मंथ एंडला आहे, तो एक मोठा कार्यक्रम होणार आहे. तर त्याच्यासाठी पण सगळी लगबग चालू आहे. म्हणजे दीदीची वेगळी चालू आहे, यांची वेगळी चालू आहे. इथे फक्त कर्टन्स आहेत, फक्त कर्टन्स पडदे आहेत फक्त. पण 1-2 नाही आहेत भाई, अख्खी लाईन आहे. हे बघ इकडे प्राइस पण दिले. विंडो साठी 180 आणि डोअर साठी 220. हा पण सुंदर वाटतो ना, हा पण छान वाटतो. हो हा पण एक छान आहे बघ. हा मस्त आहे. हा कसा आहे? तो 180-220. खिडकीचा घेतला 180ला, दरवाजा घेतला 220. 180 मस्त आहे ना. हा पण एक पीस 180 ला, एक पीस एक पडतो. अच्छा. मरून कलर आहे, ब्लू कलर आहे, पिंक कलर आहे. प्रत्येकाचा एक ना असं पर्टिक्युलर स्पेस दिलेला आहे. मला असं वाटतं मी स्पंजला हात लावतो. हा काय असा कपडा आहे. हा एकदम सॉफ्ट आहे भाई. सो इकडे हँडलूम म्हणजे ऑल ओव्हर सगळं पडद्यांचं सेक्शन आहे. आहे. कसं आहे? 40 रुपये एकदम वेगळाच मोगरा आहे का की? 40 रुपयाला एक. टाटा फूड मार्केटची आठवण आहे. हा पूर्ण अख्खी लाईन, अख्खी लाईनच आहे. नारळ आहे, श्रीफळ वगैरे सगळ्या गोष्टी. इकडे पूर्ण बुके सिस्टम पण घेऊ शकतो आपण. वेण्या पण आहेत. अरे ते समोर गणपतीचं मंदिर वगैरे आहे ना. माझी नजर वळले ना समोर जे श्री नागणेची ज्वेलर्स आहेत. तर त्या तिकडे पारंपरिक म्हणजे जे आपले ज्वेलरी असतात तर तिकडे ते दिसतात. चल बघूया चल. वाव यार, एवढं तुम्ही बघितलं पण नाही मुंबईमध्ये. केसांच्या ह्याच्यापासून वीक पासून सगळं आहे. केसांची केसरी लेडीज लोगों का विषय क्या? भाऊ सही आहे ना. नादकुळा विषय. 150 रुपये. 150 सगळं 150 ला का? सगळं 150 रुपये. हे बघ चोकर बघ. हा हे दीदीने घेतलं तसं. हा दीदीकडे आहे असं. इकडे पण आहे असं. सुंदर सुंदर आहेत एकदम चोकर. आणि सगळं 150 रुपये. फॅन्सी पण आहेत आणि आपले पारंपरिक पण आहेत. आणि इकडे ना कमरपट्टे पण आहेत आणि वेगवेगळे आहेत एकदम यार. हे बघ आणि किती जाड जाड आहेत. मोती कसे आहेत काका कमरपट्टे? 150 रुपये. 150 रुपये. हे बघ 150, 250, 300, 400. हा बघ कसे आहे. अरे सही यार. 150. आणि हे बघ आतमध्ये माळा वगैरे किंवा नुसता झगामगा आणि सगळीकडे बघा भाई साहब एक नंबर विषय. त्याला काय बोलतात काका? कोल्हापुरी साडी. मला लग्नात साडी घालायची आहे ना. आता लग्न आहे ना त्याच्यामध्ये मला साडी घालायची आहे, नेसायची आहे. हा ती पिंक वाली ना, ती पण चांगली वाटते साडी. चांगलीच आहे. तू उलटा लावलाय. अरे ते तसंच होतं. वाटतंय तर चांगलं. छानच वाटेल ऑब्विसली. आणि हे कसं आहे काका? ब्लॅक मण्यांमधलं कसं आहे? ऑफर में ये है 500 का आता है. 500 रुपये. पण छान वाटेल ना. सही वाटेल. अरे कडक हे तर भारी हे वाटतंय. सही वाटलं एकदम यार. पण जास्त बोलतायत. मूर्त्यांसाठी मुकुट आहे. ज्वेलरी तर गाईज एक नंबरच होती. कारण आणि लक्ष वेधून टाकणारी होती आणि युनिक होती. मेन म्हणजे तर युनिक होती. कारण आपण जे आपल्या मुंबईमध्ये बघतो ते म्हणजे डिफरंट टाइपच्या सगळ्या गोष्टी होत्या. मम्मीला पण आवडत होत्या. बट वो अभी कैसा है वो देखा देखी का विषय है. तो ऐसा इनके भरोसे नहीं ले सकते. फिर वो बडबडती है भैया, डांटती है मम्मी. बाय द वे ताई पुण्याला आधी होती त्याच्यामुळे तिला पुणे थोडाफार माहिती आहे. त्याच्या निमित्ताने ती थोडं फिरवते. तर म्हणते की तुळशीबाग मध्ये गणपती बसतो. सो जाऊया ना आपण. हा मानाचा गणपती आहे, जाऊया. तो बघा गाईज हे बघा. टोईंग टोईंग बम 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 टोईंग. अख्खं मार्केटच आहे भाई, अख्खं मार्केटच आहे. म्हणून तर त्याला तुळशीबाग बोलतात. गल्ला मेला इथून घेतला असतं तर बरं झालं. हा ये ना, हे बघा ना नुसतं कलेक्शन चालू आहे. भरपूर आहेत रे. कडक भाई. चांगले ते पण. हे बघा 150. मस्त. हे पण आहे किती चांगले होते. उगाच घेतलं. हे पण आहे बघ. मला जसे पाहिजे मोठे मोठे पट्ट्यावाले. वो हमारा रांगड़ा गड़ी है ना, तो उनका हाथ भी ऐसा रांगड़ा ही है. तो रांगड़ा गड़ी जैसा घड़ी मांगता है ऐसा. वैसा पिचपिड़ीत काम नहीं है. पण यावेळेला मी घेतली हा नाजूक साईड. छान वाटते. नाजूका कडक भाऊ. कोण आहे इकडे? कितीला? भाई तुळशीबाग बघून आहे ना मी खरोखर माझं मन खुश झालंय भाई. काय पण बोला. नादखुळा तुळशीबाग. 100 रुपये. खतरनाक भाऊ.
म्हणजे एवढं ह्यूज मार्केट आहे हे. आणि काय काय भाई कौन सी चीज नहीं मिलेगी ऐसा हो ही नहीं सकता. हर एक छोटी से छोटी बड़ी से बड़ी चीज है भाई. खतरनाक सुंदर आहे कुर्ती. पूर्ण सेटच आहे. फर्स्ट वाला 450. दाखवाल ते. आपल्या इकडे असेच कितीला मिळतात? 700, 800, 900, 1000. मार्केट साठी पुणे स्वस्त वाटतंय. मस्त यार कपडा सॉफ्ट आहे भारी. मम्मीला घ्यायचा विचार करते. बस चांगलं वाटतं ना मस्त. पण बघ ना किती छान वाटतं. लाईट कलर आहे. आता कुठे जातोय आपण? आता आहे पण इकडे पण एक आहे. हा ना भाई ज्वेलरीच आहे. ज्वेलरी आहे. इकडे पण ज्वेलरी आहे. इकडे कॉर्नरला पण आहे. म्हणजे तुम्ही जिथे बघायला ज्वेलरी जास्त आहे. त्याच्यानंतर इकडे बँगल्स आहे. इकडे कपडे कुर्तीज वगैरे इकडे जास्त मिळतात. इकडे ना वेस्टर्न कपडे तुम्हाला कमी मिळतील पण ट्रेडिशनल असे कुर्तीज वगैरे इंडियन वेअर जास्त मिळतात. किती मस्त वाटतात ना. ताईने पण तिचं खातं उघडलेलं आहे. हे 10 पुढे 20 पुढे 50 अशा टाईपचं. बघा गाईज गौरीला कसं सजवलेलं आहे. मस्त ना. बाय द वे गर्दी एवढी आहे ना. या गर्दीमध्ये माणूस हरवू पण शकतो. क्राऊडेड गर्दी आहे म्हणजे अशी मोकळी मोकळी नाही. ऍक्च्युली रस्ता अरुंद असल्यामुळे विषय. रेडीमेड ब्लाऊज तुम्ही बघा. हे बघा रेडीमेड ब्लाऊज. आणि दीदीकडे पण एक ब्लाऊज आहे ना फुगेवाल्या हाताचं बघ. हा सेम तसेच आहे पण हे पण सही येतात. आणि माझे एक पण नाही ब्लाऊज. मला आश्चर्य वाटतं माझ्याकडे एक ब्लाऊज. आणि बेस्ट पार्ट इज की हे स्ट्रेचेबल आहे म्हणजे फ्री साईज आहे कोणालाही होईल. बघ ना हात वगैरे किती भीती वाटतात भाई. पूर्ण ब्लाऊजच आहे. वाव युनिक आहेत रे. पिंक कलरचा. मम्मीला खास पुण्याला. हा खास यावं. मस्त आहे ना. एक नंबर आहे. हा आणि युनिक आहेत. हे बघ ना गोल्डन कलर वगैरे. फॅब्रिक पण छान. काय मला ऍक्च्युली कोणत्याही साडीवर जातो सही वाटतं ना. आणि तू गोरी आहेस ना तुला अजून सूट आहे. ओरे मी घेणार. आणि हे स्ट्रेचेबल आहे त्याच्यामुळे मला वाटलं टाईट होईल की काय. मम्मी परत पिंक साडीवर होऊन जाईल काय. अरे हाँ ये है. पसंद नहीं आया तो मम्मी भेज देगी पुन्हा फिर से. हे वाला जे पफ टाइप येतं ना छान ते छान वाटतं. भारी वाटतं. आणि हाताला पण मस्त वाटतं. दोस्तों मैं क्या ही बोलूं. अपना विषय थोडी आहे. आपण सिर्फ इनके साथ खडे. हे जिथे जातील तिथे कारनामे करून येतील. खास करून ही व्यक्तिमत्व. अरे पण असं मिळणार नाही ना. हा छान आहे. आणि याचा हात पण बघ ना किती आहे. पाटले बिटलेलं नाही ना. चेक सगळं चेक करून घेतलं. बाय द वे ताईने दुसरा खाता खोललेला आहे तिचा. आता बस. हे बघा इथे मारुती स्वारींचं मंदिर आहे. जय बजरंग बली दुश्मन की तोड दे नली. नुसता झगा मगा डोळे दिपले माहितीये एवढं बघूनच. तू फर्स्ट टाइम आला कसं वाटतं? माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियंस आणि खतरनाक एक्सपिरियंस आहे भाई. टॉप लेवलचा विषय. कुछ कमतरताच नाहीये दोस्तों उसमें. एक नंबर विषय क्लोज. मेरी कपांचा सेटअप बघा. कप पण आहे तिथे 101 कप. कॉफी लवर चहा लवर असतील ना त्यांच्याकडे म्हणजे बऱ्यापैकी असतात कलेक्शन्स वगैरे. किंग वाला कप. किंग वाला ग्रीन वाला कोणता? किंगचा असं. किंग वाला किंग को इज्जत. सगळं झालं. ब्लाउज झाला. कानातले झाले. अभी गणपती बाप्पा को देखते जाते. अरे भाई साहब अख्ख्या तुळशी बागेच्या मार्केट मध्ये हा माझा फेवरेट स्पॉट झालेला आहे भाई. भाई शपथ रे मित्रांनो. काय भाई साहब हा क्षण मला अनुभवायचा होता. गावात एक नंबर. जय सद्गुरू. कसं वाटतं? प्रसन्न वाटलं ना एकदम. पुण्यनगरीतील अष्टविनायक. तुळशीबाग सार्वजनिक गणपती. पण गाईज मला काय बोलायचं. हा गणपती विसर्जन नाही करत का? मिरवणूक काढतात. इथेच नाही आपल्या मुंबईला सगळीकडेच विसर्जनाचा विषय आहे ना. अरे इथे हे नाहीये. मी विसरलो समुद्र नाहीये. मन प्रफुल्लित झालाय. अभी मेरे को कुछ नहीं मांगताय. डोळे बघ ना. डोळे आईच्या गावात यार मित्रांनो. मेलो मी मेलो. गणपती भरपूर फोटो काढून दिला. हे बघा गाईज हे पुण्यातले अष्टविनायक आहेत. म्हणजे 8 गणपती पुण्यातले. हे मानाचे गणपती आहेत. कसबा गणपती आहे. तांबडी जोगेश्वरी आहे. परत गुरुजी तालीम गणपती आहे. तुळशीबाग हा गणपती. केसरी वाडा गणपती. भाऊसाहेब रंगारी.
गाईज मन तर एकदम प्रसन्न झालं, तुम्ही बघितलं. 60 रुपयाला बॅट्स. कडक भाई, छान आहे. आणि बस जाडजूड आहे. जेवढा आपला सगळा थकवा जो होता गणपतीच्या इकडे येऊन पूर्ण निघून गेला. आणि आता आपण आलोय हे काका हलवाईचं आहे दुकान, त्याच्या बाजूला दत्त मंदिर. आरती चालू, आरती. आता आपण आलोय थोडं थंड व्हायला, ते म्हणजे आईस्क्रीमच्या दुकानामध्ये. आणि इथे काय काय हे जर नाही आवडलं तर हे फ्री हे काय आहे? कोणता बेस्ट आहे? बेस्ट कोणता आहे? द्या तुमच्या आवडीचा द्या. काकांनी त्यांच्या पसंतीचा दिलेला आहे. जास्त विकल्या जात असेल पण काका काय बोलले, नाही आवडलं तर फ्री. असं असतं काय कुठे? हे पुण्याला तुम्हाला आवडलं तर विकत, नाही तर फुकट. हे असं पहिल्यांदा मी पुण्यामध्ये बघतो. वा काही का नाही आवडणार यार. गोड पण नाही जास्त, म्हणजे ज्यांना काय डायबिटीस वगैरे ते पण आरामात खाऊ शकतात. काही एवढं खतरनाक टेस्ट आहे ना. आणि त्यांनी तो एक स्लोगन ठेवलाय, आवडलं तर विकत, नाही तर फुकट. आणि ते तसं करत पण असतील, बट ऑब्व्हियसली कोणाला आवडणार नाही असं होऊच नाही शकत. मला डाऊट होता पहिले, पण मला आवडलं भाई. मी तुम्हाला हे सजेस्ट करू शकतो. आणि मी काय खाल्लं ना ते पण मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही नक्की ट्राय करा. काका हलवाई फेमस आहे आणि इथेच ते त्यांचं स्टॉल आहे भाई, ते बघा. आणि मी काय खाल्लंय ना, हे बदाम शेक रबडी, बदाम रबडी शेक भाई खतरनाक आहे. हे तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर येऊन नक्की पिऊन जा. अदरवाईज आपल्यासारखे बाहेरून येत असाल तर भाई हा इधर तो आना मागताय भाई. आता आपण निघायचा कार्यक्रम करतोय, पण इकडे बघाल ना तर मोस्ट ऑफ पीपल जे आहेत, बाईक असू दे स्कूटी असू दे, कोणाच्याच डोक्यावर हेल्मेट दिसत नाही. मे बी पुण्यामध्ये सक्ती आहे की नाही ते नाही माहिती, पण बघा ना समोर पण बघा कोणाच्याच डोक्यावर हेल्मेट नाहीये. आता असं काय नाही ते तुम्हाला माहिती. आपल्या मुंबईमध्ये तर आहे बाई. आता जे नाही घालत त्यांचं नुकसान आहे, घालतात त्यांचं मग चांगलं आहे. की आता आपण आहोत लक्ष्मी रोडला आणि थोडंसं जेवणासाठी हॉटेल शोधतोय आणि तुम्हाला अजून परत एकदा दाखवतो. ये देखलो गाईज, एक नंबर. असं बघून खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. चौकात गणपती बाप्पाचं मंदिर वगैरे मस्त. इसके पीछे कुछ रीजन रहेगा, लोग भी बताओ काय नक्की विषय की असं प्रत्येक चौकामध्ये गणपती भारी वाटतं बघायला. गाईज आलोय आता आपण जेवायला, कारण फिरून खूप भूक लागलेली आहे. ऍक्च्युली असं म्हणजे कसं, नवीन ठिकाणी गेल्यावर आपण कन्फ्युज होणारच हे निश्चित आहे. तर नवीन ठिकाणी गेल्यावर ऑब्व्हियसली थोडीफार चुकामुक होते, म्हणजे जास्तच होती जवळजवळ बघायला गेलं तर. पण ठीक आहे, आता जिथे कुठे आपल्याला काय भेटलंय खाण्यासाठी, आपण थोडं मगाशी खाल्लं ते थोडं जरा अगदी काय नव्हतं खाल्लं आपण, म्हणजे आता जेवणासाठीच आलेलो आहे आपण. दुसरी गोष्ट म्हणजे की भाई खतरनाक तुळशी बाग आहे, छान सगळं होतं. आणि असं काय नाहीये भाई, खूप काय ये पैसा कम पडेगा लेकिन वो खतम नाही होगा. आता आपण ज्या हॉटेलमध्ये आलो तिथली जी सिस्टम आहे ना भाई, लोकांना गरम न होण्याची. हे बघा, हे असे पाण्याचे फवारे निघतात भाई, आणि मग ते पंख्यामध्ये गेले की असे मग असे खाली येतात. हे बघा सगळीकडे, वरती पण आहे तिकडे, ते बघा कडक ना ताई, थंड वाटतं. हा कसे पावभाजी या मित्रांनो जेवायला.